लडाख मधून स्वतंत्र तुम्ही खासदार निवडून आणू शकता, मग त्याला स्वायत्ता द्या, स्वतंत्र करा. बरोबर आहे ना मनोज भाई? ही काय मागणी चुकीची आहे आणि आज नाही 5 वर्ष पासून करत आहेत. नेमकं 24 सप्टेंबरलाच त्यांना अटक होते. 24 सप्टेंबर आपल्यासाठी काळा दिवस मानतो आम्ही. नमोबुद्धाय, जय भीम. समता आवाज टीव्हीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करून त्यांना धम्मदान करा. थँक्यू. उत्तमराव शेवडेजी, शाहू महाराज जी को माला करते हैं. वन बाय वन वेट. विश्वातल्या तत्वाचा दैदिप्यमान आदर्श तथागत गौतम बुद्ध त्यांनी दाखवलेला मार्ग धम्म आणि या धम्माचा प्रचार प्रसार करून या धम्माला राजाश्रय देऊन संघ बनवण्याचा ज्या बौद्ध राजांनी प्रयत्न केला, पुढे हाच विचार ज्या संत गुरूंनी लोकांपर्यंत पोहोचवला आणि पुढे अनेक समाज सुधारक झाले. फुल्यांपासून अगदी मी इथे प्रबोधनकार ठाकरेंचं पण नाव घेईन. आणि हे सगळे महापुरुष आम्हाला 1956ला या सगळ्यांचा आचार विचार त्यांचं कार्य कर्तृत्व बाबासाहेबांनी बुद्धाच्या ओटी घालून आमच्यापर्यंत पोहोचवलं. मात्र हे खरे महापुरुष लोकांसमोर ज्यांनी 1990च्या दशकात महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पोहोचवलेले बहुजन नायक मान्यवर कांशीराम या सर्व महापुरुषांना, त्यांच्या जोडीनं त्यांना साथ देणाऱ्या आमच्या महानायिका महामातांना मी विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. आज या ठिकाणी आमचे मित्र, आमचे सहकारी, अतिशय जुने सहकारी अशोक जगतकर यांनी म्हटलं की बाबा असा असा माझ्या डोक्यामध्ये विचार आहे आणि मला नागपूरमधून सुरुवात करायची आहे. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण आज कशी गरज आहे मी 2 मिनिटामध्ये मांडेल. तर आजच्या या अशा कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन म्हणजे मी तरी 1984 पासून ज्यांना ऐकत आलोय, पाहत आलोय, ते आमचे आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट मेश्राम सर. महाराष्ट्राला जे परिचित असं मीडिया क्षेत्रातलं नाव आहे ते आमचे सहकारी, चळवळीतले मुवमेंटचे सहकारी मीडिया प्रभारी उत्तमराव शेवडे सर. या ठिकाणी आम्ही मग या बैठकीचं निमंत्रण देण्याचा प्रयत्न सगळ्यांना केला आणि त्याच्याप्रमाणे दिल्लीवरून समता आवाजचे आमचे सहकारी मित्र मनोज अंतानी जी उपस्थित आहेत, लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी आहेत. या कार्यक्रमासाठी हैदराबादवरून आलेले माझे सहकारी मित्र विनोद कुमार आहेत, आमचे नागपूरचे सहकारी सुरज साखरकर आणि आपण सगळ्याच सभागृहात उपस्थित संख्या बघूया नको, आवर्जून उपस्थित राहिलेल्या
सगळ्यांचाच आदर मान सन्मान ठेवून या विषयाकडे येत असताना ज्या वेळेला बहुजन नायक निघत होता आणि मी मुंबईकर, तेव्हा बहुजन चळवळीची 2-3 ठिकाणच मुंबईमध्ये हे होतं. त्याच्यातलं नायगाव हे एक प्रमुख ठिकाण होतं आणि त्या नायगावला कांबळे टेलरच्या पत्त्यावर आम्हाला बहुजन नायकचे अंक मिळायचे आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायचे ॲडव्होकेट बळवंत काकडे. आणि मला आठवतं तेव्हा मी 18-19 वर्षाचा, तो अंक आला रे आला की पहिला आपण उघडून बघायचा, पहिलं पान असायचं साहेबांची कुठेतरी झालेली मोठी सभा देशभरातली. त्याच्या शेवटच्या पानावर त्या सभेचा उरलेला भाग असायचा. मधलं जसं पान उघडलं की संपादकीय आणि त्याच्या बाजूला बुद्ध आणि धम्मा असेल, शूद्र पूर्वी कोण होते ते असतील, अशा वेगवेगळ्या बाबासाहेबांच्या ग्रंथाची एक शृंखला असायची. आणि तेव्हा हे सगळं नवीनच वाटायचं ना, कारण 84 पर्यंत महाराष्ट्रातला आंबेडकरी नेता हा बुद्ध आणि बाबासाहेबांमध्येच अडकला होता. फार फार तर जोडीला कुठे उल्लेख झाला तर फुल्यांचा, पण शाहू माहीत नव्हते. पेरियार तर सोडूनच द्या, नारायण गुरु सोडूनच द्या. या बहुजन महापुरुषांचं कर्तृत्व आम्हाला त्या बहुजन नायक मधून मिळायचं. आणि प्रिंट मीडियाची ताकद कशी असते, मला आता इथे बोलता बोलता आठवत आहे, साधारणतः 90चं साल असेल सर. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या त्यावेळेला इलेस्टेट विकली निघायचं. 5 रुपये किंमत होती त्याची. आणि त्या पेपरला, तो पूर्ण पेपर इलेस्टेट विकली ते होतं, ते साहेबांवर छापून आलं होतं. साहेबांवर छापून आलं होतं. आणि त्या पेपरनं म्हणजे एकतर इंग्रजी पेपरामध्ये एखाद्या दलित नेत्याची, बहुजन नेत्याची मुलाखत किंवा त्याचं सर्वस्व छापून येणं हे नवल होतं. आणि ते नवल बऱ्यापैकी देशभर पोचलं. इलेस्टेट विकलीचं मोठं आता म्हणजे प्रिंट मीडियाची ताकद कशी आहे त्याचं मी एक उदाहरण देईन. आणि बहुजन नायकनं, बहुजन संघटकनं, बहुजन टाइम्सनं आणि त्याच्यासोबत मला वाटतं मी चुकलो तर शेवडे सर, मेश्राम सर सांगतील, इतरही 13 भाषेतनं मला वाटतं पत्र निघायची. आणि त्याच्यामुळे कसं झालं, जे 90 पर्यंत बहुजन महापुरुष इथल्या महाराष्ट्राला नव्हे देशालाच माहित नव्हते, ते पोचले, त्यांचं कार्य पोचलं. परत एक आठवण सांगतो, महाराष्ट्राचं विधान भवन 1980 ला बनलं. 1990 पर्यंत तिथं फक्त शिवाजी महाराजांचाच पुतळा होता. कदाचित ही माझी अतिशयोक्ती होत असेल तर आपण सुधारा, पण या आंदोलनाचा बडगा एवढा झाला तर 1990 ला फुल्यांचा पुतळा उभा राहिला, शाहू महाराजांचा राहिला. सहजासहजी इथली व्यवस्था आपल्याला स्वीकारत नाही, दुर्लक्षित करत नाही. आणि या सगळ्याचा कारण असं की या देशामध्ये कांशीराम नावाचं जे बहुजनवादी वादळ निर्माण झालं होतं, बाबासाहेबांच्या याच्याप्रमाणे जाती समाप्त, जातीचं निर्मूलन झालं पाहिजे याच्यासाठी साहेबांनी प्रयत्न केलाच. पण जेव्हा होत नाही तेव्हा त्या जाती जोडण्यासाठी त्या त्या जातीच्या महापुरुषांना लोकांसमोर ठेवून लोकांना जोडण्याचं कौशल्य हे मला वाटतं बहुजन नायक, बहुजन संघटक आणि बहुजन टाइम्स आणि इतर भाषेतल्या आपल्या त्या पत्रकारांनी झालेला आहे. आणि याचा परिपाक जर बघाल
तर मला वाटतं आता आमचे बसपाचे मीडिया प्रभारी आहेत, माझ्यापेक्षा जास्त सांगतील, 2004ला बसपाचा जो आलेख आहे तो उंचावलेला होता. कारण ह्या आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत समाजात जे काय चाललंय ते पोहोचवण्याचं काम होत होतं. पण 2003ला काही कारणास्तव ते सगळं बंद पडलं आणि थोडीशी पिछेहाट झाली. याला तेही एक कारण असावं असं माझं मत आहे. मग आजच्या काळात परत गरज आहे का? कारण आज तर सोशल मीडिया आहे, युट्यूब आहे. आमचा प्रस्थापित इलेक्ट्रॉनिक मीडिया आमच्याकडे लक्ष देत नाही, परंतु युट्यूब वगैरे पण आहे. मग तरी प्रिंट मीडियाची गरज आहे का? तर माझं असं मत आहे की नक्की आहे. मी कांशीरामजींचं उदाहरण दिलं. मी थोडं बाळ ठाकरेंकडे जातो. बाळ ठाकरेंची शिवसेना 1966ला स्थापन झाली, परंतु ती वाढली मुंबईतच होती, पण ती वाढली त्यांचा सामना दैनिक आल्यावर साधारणच्या 80च्या घरामध्ये आलं आणि महाराष्ट्रात शिवसेना पोचली. त्यांचं हिंदी सामना दोपहर का सामना नावाचं आलं आणि शिवसेना महाराष्ट्रासोबत भारतात पोचली. कारण ती प्रिंट मीडियाची, सोशल मीडियाचं आम्ही बघा, एखादा मेसेज असला, एखादा हे असलं बघतो आणि मोबाईल हँग होतो म्हणून काय करतो, डिलीट मारून टाकतो. पण प्रिंट मीडियाचं तसं नाही आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण उत्तम शेवडे आहे. मी पण आहे, 91 पर्यंतचे अंक माझ्याकडे आहेत. नायगाव मध्ये राहत होतो तिथपर्यंत. नंतर नायगाव सोडल्यावर कल्याण, टिटवाळा, उल्हासनगर फिरत राहिल्यामुळे मला ती काही शुक्रला राबता आली नाही. तर त्याचं कारण असं असतं, तर मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मेसेज, बातमी आपण वाचतो, डिलीट करतो, पुराव्यादाखल काय राहत नाही. पण जो वाचक आहे, ज्याला त्याची गरज आहे, तो पेपर सांभाळून ठेवतो आणि जेव्हा गरज वाचते तेव्हा संदर्भासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. आणि मला वाटतं की बाबासाहेबच म्हणतात, एखादी चळवळ चालवायची असली तर 3 गोष्टी फार गरजेच्या आहेत. एक, चळवळीचं मुखपत्र, दुसरं चळवळीसाठी कार्यालय आणि तिसरं लोकांशी संपर्क करण्यासाठी एखादं वाहन. आणि या सगळे बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं समजून घेऊन मान्यवर कांशीरामजी साहेबांनी ही चळवळ चालवली, पत्रकारिता केली. ऑपरेस इंडियन पासून सुरू झालेली ही जी सगळी ही होती ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली होती, मुवमेंट वाढत होती. पण काही अंशी आता थोडंसं आपण मागे झाल्यासारखं वाटतंय. तरी पण आमचे जे जगतकर साहेब आहेत, त्यांचा हा जो प्रयत्न आहे, त्यांच्या संकल्पनेतून आलं. त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येत असतात. मेश्राम सर आणि शेवडे साहेब मध्ये एक 10 वर्षापूर्वी आम्ही थोरात साहेबांच्या घरी एक मीटिंग केली होती. मी, जावळे बाबा, जगतकर. तेव्हा त्यांच्या डोक्यात होतं की जसं साहेबांनी सायकल मार्च काढला होता तसं परत एकदा आपण करूया का. म्हणजे मी जगतकरांसाठी बोलतो की सतत या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काही ना काही येत असतं. आम्ही तोही प्रयत्न केला पण त्यालाही साथ मिळाली नाही. मी थोडं खेदानी आमच्या बसपा प्रभारीला म्हणत, मीडिया प्रभारीला, एखादा जर कार्यक्रम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुचवला तर त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि मग तो कार्यक्रम दुर्लक्षित होतो. त्याचं एक उदाहरण देतो. इथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भातले कार्यकर्ते सर उभे आहेत, आपल्या सभागृहात आहेत.
मी 17 सप्टेंबर 2024च्या मोर्चाला गेलो पाटणाच्या, आणि मी 21 तारखेला मुंबईत आलो. त्याच दरम्यान दीक्षाभूमी ती चैत्यभूमी आमची रॅली चालत होती. आमच्या डोंगरे साहेबांची नियुक्ती झाली होती. ठाण्यामध्ये त्यांनी मीटिंग आयोजित केली. मी दुपारी 12 वाजता उतरलो आणि 2:30 वाजता मीटिंगला गेलो. आम्हाला आनंद वाटला होता की आमच्यासारख्या बामसेपच्या, म्हणजे मी टीकात्मक नाही बोलत, आमच्या बामसेप कार्यकर्त्यांचा एक माणूस महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला. मी सर तिथे प्रस्ताव मांडला की महाबोधीचं आंदोलन पण आपलंच आंदोलन आहे, बरोबर आहे. म्हटलं साहेब, आपल्या जी दीक्षाभूमी ती चैत्यभूमी, आपला जो रथ निघतोय, आपण एखादा बॅनर त्याच्यावर लावा, त्याचाही प्रचार प्रसार होईल. परंतु तेव्हा ते दुर्लक्षित केलं गेलं. पण या आंदोलनात जेव्हा आम्ही बुद्धगयेला होतो, आमच्या बसपाचे मोठमोठे नेते येऊन गेले. तर असं होऊ नये हे मी शेवडे साहेबांसाठी खास सांगतोय. तर एखाद्या कुणीतरी सुचवलेलं तर त्याच्यासाठी वाट बघण्याऐवजी त्याला फॉलो करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण याच्यासाठी जे काय जगतकर सरांना सहकार्य करता येईल मी त्यांच्या सोबत राहील. आणि हे नागपूरमधून त्यांचा हे होतं, कारण नागपूरमधून मला वाटतं कामठी रोडवरून प्रकाशन आमचं होत होतं. तर त्यांची अशी इच्छा होती, मूकनायक झालं, बहिष्कृत भारत झालं, जनता झालं, प्रबुद्ध भारत झालं आणि बहुजन नायक आलं. आता आपण एखादं राष्ट्रनायक नावाचं पत्र काढून साप्ताहिकातून सुरुवात करून लोकांपर्यंत सगळ्या घडामोडी पोचवू का? फक्त ह्याच्याच नाही, पक्षाच्याच नाही, तर जे जे काही घडतंय. आता आज दुपारी नागपूरमध्ये सोनम वांगचुकच्या अटकेच्या निषेधार्थाने त्याला सोडवण्यासाठी नागपूरमध्ये मीटिंग होते. विषय महत्वाचाच आहे ना. सोनम वांगचुक हा काही चुकीची मागणी करतोय? बरं, माझ्यासारखा काही सर्वसामान्य कार्यकर्ता, मॅगेसेस पुरस्कार विजेता आहे, अति उच्च शिक्षित आहे, आणि मागणी काय त्याची? जर लडाख मधून स्वतंत्र तुम्ही खासदार निवडून आणू शकता, मग त्याला स्वायत्ता द्या, स्वतंत्र करा, बरोबर आहे ना मनोज भाई? ही काय मागणी चुकीची आहे? आणि आज नाही, 5 वर्ष पासून करत आहेत. नेमकं 24 सप्टेंबरलाच त्यांना अटक होते. 24 सप्टेंबर आपल्यासाठी काळा दिवस मानतो आम्ही, पुन्हा पॅक्ट. तर हे जे काही इथल्या व्यवस्थेचं एक षडयंत्र आहे, त्या षडयंत्राला जर थोडीफार आपण टक्कर द्यायची प्रयत्न करायचा असला तर आपल्या हाती प्रिंट मीडिया असावं. माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचं गेलं असेल तर त्याची आपण दुरुस्ती करून मला सुचवावी. आणि मीही जास्त, कारण आम्हाला ऐकायचं असतं जेव्हा मेश्राम सर, थोरात सर, मोहन सर किंवा आता रामटेके सर येणार आहेत, आम्ही ऐकणारे कार्यकर्ते, सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही. तर मी इथे माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय कांशे.